It is 9% debenture, 9% debentures, quantity 8,000. Date of issue is 1st April 17. Redeemable after 4 years. इथे मुद्दाम 4 years घेतलंय कारण क्वेश्चन 5 किंवा 6 वर्षांचा झाला की आपल्याला मधली जी वर्ष आहेत फर्स्ट आणि लास्ट इयर सोडून तेवढी लेजर्स विनाकारण वाढवत बसायला लागतं. त्याच्यात ऍडिशनल काही नाहीये, ऍडजस्टमेंट सेम कॅरी फॉरवर्ड होतात. म्हणून फक्त मी क्वेश्चन आधीचा आणि आत्ताचा सुद्धा 4 इयर्सचाच घेतलाय. तर हा पिरियड 3 इयर्सचा, 5 इयर्सचा, 6 कितीही इयर्सचा असू शकतो. आपल्याला क्लासिफिकेशन फक्त फर्स्ट इयर वेगळं आणि लास्ट इयर वेगळं आणि बाकी मधली सगळी जी वर्ष असतील त्याच्यासाठी कॉमन अशा 3 भागातच करायचं असतं. त्यामुळे 4च्या ठिकाणी 5 किंवा 6 वर्षांचा जरी क्वेश्चन आला तरी सुद्धा क्लासिफिकेशन तसंच राहील. पहिलं वर्ष आणि शेवटचं वर्ष याचं अकाउंटिंग थोडंसं बदलेल. मधली जी सगळी वर्ष आहेत त्याच्यामध्ये अकाउंटिंग ऍज इट इज करायचं. दरवर्षी फक्त आकडे थोडे चेंज होतील. Company has decided to create a sinking fund provision of 1,80,000 per year and invest equal amount in 7% government bonds, which is sinking fund investment. काल आपण सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट या नावाचं एक अकाउंट काढलं होतं. तर सिंकिंग फंड या नावाची कोणती इन्व्हेस्टमेंट नसते. तर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट हे जे आपण कॅटेगरिकली म्हणतो तसं सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट ही एक कॅटेगरी आहे. त्याच्या अंडर कोणत्या कोणत्या इन्व्हेस्टमेंट्स येतील ते तुम्हाला क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेलं असतं. कोणती इन्व्हेस्टमेंट ती सिंकिंग फंड या टाईप मध्ये येते. तर आता ती इन्व्हेस्टमेंट आहे 7% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. त्यामुळे आपल्यासाठी अकाउंट काढत असताना 7% गव्हर्नमेंट बॉन्ड्सचं अकाउंट काढायचं आणि त्याची कॅटेगरी आहे सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट. त्यामुळे कालचा फर्स्ट क्वेश्चन असल्यामुळे मी त्याला नाव डायरेक्टली सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट असं लिहिलं होतं. पण याच्या पुढच्या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला जे काही इन्व्हेस्टमेंटचं नाव दिलेलं असेल त्या नावाचं अकाउंट काढायचं आणि ती इन्व्हेस्टमेंट ही ऑटोमॅटिकली अज्युम केलेली आहे की सिंकिंग फंड मधली आहे. नेक्स्ट इज ऑन 31st March 21 कंपनी सोल्ड ऑल इन्व्हेस्टमेंट्स फॉर 7,50,000 अँड रिडीम द डिबेंचर्स. इंटरेस्ट ऑन डिबेंचर इन्व्हेस्टमेंट सेमच आहे, 31st मार्चला मिळतो आणि याप्रमाणे अकाउंट काढा असं सांगितलेलं आहे. ओके, तर पहिलं आपलं अकाउंट सिंकिंग फंडचं असेल. मी आज तुम्हाला लेजर्स फक्त स्क्रीनवर घेतोय, जर्नल एंट्रीज घेत नाहीये. ओके, फक्त चॅटबॉक्स मध्ये मला सांगा की जर कालच्या सारख्या जर्नल एंट्री दाखवूनच पोस्टिंग करायचं असतं तर तसं सांगा. म्हणजे मी स्क्रीनवर सेकंड साईडला क्वेश्चनच्या ऐवजी जर्नल एंट्रीज दाखवतो. म्हणजे ते समजायला सोपं पडणार असेल तर स्क्रीनवर तुम्हाला फक्त जर्नल एंट्रीज दाखवतो आणि एका बाजूला त्याचं पोस्टिंग दाखवतो. जे आहे ते चॅटबॉक्स मध्ये सांगा. ओके, इयर 1 एंट्री नंबर 1 and 2 is for interest on debentures. पहिल्याच्या 2 एंट्री इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स साठी आपण करतो त्या सेम जशाच्या तशा आहेत. फर्स्ट एंट्री इज इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स टू बँक फॉर पेमेंट ऑफ इंटरेस्ट अँड सेकंड इज ट्रान्सफर टू P&L अकाउंट. आता याचं पोस्टिंग कसं येईल बघा. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स टू बँक याचं पोस्टिंग इंटरेस्ट अकाउंट जे आपलं आहे त्याच्या डेबिट साईडला 31st मार्चला टू बँक असा इफेक्ट येईल. ओके, आणि सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स ही जी सेकंड एंट्री आहे त्याचं पोस्टिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट साईडला बाय P&L असं येईल. आणि काल तुम्हाला जी PDF शेअर केली त्याप्रमाणे तुम्ही बघितलं असेल तर दरवर्षी नावं पोस्टिंगसाठी हीच आहेत. डेबिट साईडला पेमेंटसाठी टू बँक आणि क्रेडिट साईडला ट्रान्सफरसाठी बाय P&L. आता आपल्याला फक्त काय करायचंय याचा या क्वेश्चन साठी इंटरेस्ट किती आहे ते कॅल्क्युलेट करायचंय. किती येईल सांगा. क्वेश्चन मध्ये बघा, कंपनी इश्यूड 8,000 9% डिबेंचर्स आणि प्रत्येकी 100 रुपयांचे आहेत. म्हणजे कंपनीचे 8,000 डिबेंचर्स आहेत. फेस व्हॅल्यू 100 इच अँड इंटरेस्ट पेएबल ॲट 9%. म्हणजे इंटरेस्ट किती येईल सांगा.
कॅल्क्युलेशन विसरलात की काय? 8,000 9% डिबेंचर्स, फेस व्हॅल्यू 100. कोणाकडूनच आन्सर नाहीये. सांगितलं तर चुकेल अशी शंका वाटली तर पर्सनलला पाठवा. तुमचं उत्तर बरोबर असेल तरच मी कोणी पाठवलंय ते सांगतो. ओके, सिद्धीचं आन्सर करेक्ट आहे. ओके, फक्त आतापर्यंत आलेल्या उत्तरापैकी सिद्धीच तेवढं करेक्ट आहे. 8,000 डिबेंचर्स आहेत आणि प्रत्येकी 100 रुपये, म्हणजे टोटल व्हॅल्यू 8 लाख झाली. 8,000 इंटू 100 8 लाख. आणि 9% डिबेंचर्स, त्यासाठी त्याच्यावर 9% इंटरेस्ट पे करायचा आहे. 8 लाखचे 9% म्हणजे 72,000चा इंटरेस्ट येईल. सो बँक 72,000. अकाउंट सेम 72,000 ला टॅली होईल. आता इथून पुढे दरवर्षीचं जे अकाउंट आहे त्याच्यामध्ये फिक्स 72,000 हेच अमाऊंट येईल. याचं कारण शेवटच्या वर्षीपर्यंत डिबेंचर तेवढ्याच अमाऊंटचे राहणार आहेत. डिबेंचर मध्ये कोणताच चेंज नाहीये. त्यामुळे इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स 72,000 हे दरवर्षी जेवढ्याच तेवढं राहील. म्हणून आता पुढच्या वर्षीपासूनचा इंटरेस्ट मी इथे कॅल्क्युलेशन करून दाखवत नाही. कॉन्स्टंट 72,000 आणि शेवटच्या वर्षीपर्यंत तेवढंच अमाऊंट घेऊन अकाउंट क्लोज करायचे. आता मुख्य आपलं जे पोस्टिंग करायचे त्यामध्ये लेट मी व्हिडिओ नंतर युट्यूबला अपलोड करून ठेवतो. पहिले 4-5 मिनिटाचं स्किप झालं असेल, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा कोणता पॉइंट सांगितला नाहीये. फक्त एक सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट बद्दलच एक्सप्लेन केलं. त्यामुळे सुरुवातीचा 5-1 मिनिटाचा फक्त व्हिडिओ नंतर चेक कर युट्यूबवर. ओके, लिंक मागे पाठवली तीच आहे, ग्रुपला तुमच्या पोस्ट केली होती तीच. तर पहिल्या 2 एंट्रीज आपल्या झाल्या. नेक्स्ट इज ट्रान्सफर टू सिंकिंग फंड, P&L अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड. याचा आता इफेक्ट या बाजूला येणार आहे बाय P&L अकाउंट. फक्त अमाऊंट किती ते इथे बघा. कंपनी हॅज डिसाइडेड टू क्रिएट अ सिंकिंग फंड ऑफ ₹1,80,000 पर इयर. म्हणजे इथे आकडा 1,80,000 आला. लगेच मी अकाउंट क्लोज करण्यासाठी सुद्धा सेम आकडे घेतो. 1,80,000. पहिल्या वर्षी हे सोडून बाकीचा काहीही बदल नाहीये. 1,80,000 बॅलन्स ब्रॉट डाऊन पुढच्या वर्षीला येईल. त्यामुळे फर्स्ट इयरला आपण 1,80,000 सिंकिंग फंडला ट्रान्सफर केले. एंट्री नंबर 3. चौथी एंट्री जी असते इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट, ही पहिल्या वर्षी होत नाही, कारण इन्व्हेस्टमेंट अजून झालीच नाहीये. आपण इन्व्हेस्टमेंट फक्त पहिल्या वर्षी करतो, इंटरेस्ट सेकंड इयर पासून मिळेल. सो एंट्री फॉर परचेसिंग सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट, आता ती 7% इन्व्हेस्टमेंट आहे. एंट्री इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक. आणि इथे इन्व्हेस्टमेंटच्या ठिकाणी नाव काय दिलेलं होतं, 7% गव्हर्नमेंट बॉन्ड्स अकाउंट डेबिट टू बँक. त्याचं अमाऊंट जेवढे सिंकिंग फंड मध्ये आपण ट्रान्सफर करतोय तेवढेच इथे सुद्धा घ्यायचे. सो इट इज 1,80,000. म्हणजे पहिलं वर्ष संपताना आपण 1,80,000 सिंकिंग फंड मध्ये ट्रान्सफर केले आणि 1,80,000 ची इन्व्हेस्टमेंट केली. सेम अमाऊंटला पहिल्या वर्षीचा अकाउंट क्लोज होईल आणि सेकंड इयरला ओपनिंग बॅलन्स 1,80,000 येईल आपला. इथे आपलं फर्स्ट इयर कंप्लीट झालं. बाकी कोणत्याही एंट्री इथे तुम्हाला दिसते त्याप्रमाणे पहिल्या वर्षी नसतात, त्या फक्त लास्ट इयरच्या एंट्री आहेत. तर फर्स्ट इयर इंटरेस्टच्या 2, सिंकिंग फंडची 1 आणि इन्व्हेस्टमेंट परचेससाठी 1, अशा 4च एंट्री फक्त पहिल्या वर्षी झाल्या आपल्या. आता यानंतरचे जे एंट्रीज बघायच्या त्या सेकंड इयर पासून सेकंड लास्ट इयर पर्यंतच्या बघायच्या. आता सेकंड इयर पासून सेकंड लास्ट इयर म्हणजे दुसरा आणि तिसरा वर्ष.
आपल्यासाठी क्वेश्चन 4 इयर्सचा आहे, त्यामुळे चौथं वर्ष हे लास्ट आहे. आता या वर्षीच्या एंट्री पहिल्या 2 इंटरेस्टच्या होतील. इंटरेस्ट मध्ये जसं मगाशी मी सांगितलं अमाऊंट सेम टू सेम राहील. इथे सगळ्या ठिकाणी अमाऊंट 72,000 असणार आहे. म्हणजे तुम्ही अकाउंट काढताना सुद्धा हे अकाउंट शेवटी काढलं आणि आता मी जसं क्लिअर कट कॉपी पेस्ट केलंय तसंच जरी कॉपी पेस्ट केलं तरी ते चुकणार नाही. ह्याच्यामध्ये वेगळं काहीही येण्यासाठी स्कोप नाहीये. फक्त चेंज काय असू शकतो, तर पहिल्या वर्षी जर डिबेंचर इश्यू केल्यापासून पुढे 6 महिनेच मिळत असतील तर पहिल्याच वर्षी फक्त इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन काळजीपूर्वक करायला लागेल. म्हणजे जर डिबेंचर्स मध्येच केव्हा तरी इश्यू झाले, जुलैमध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये किंवा डिसेंबरमध्ये इश्यू झाले, तर पुढचे किती महिने इंटरेस्ट ड्यू आहे ते कॅल्क्युलेट करायचं आणि पहिल्या वर्षीचा आकडा काळजीपूर्वक काढायचा. जे तुम्हाला 12th मध्ये डेप्रिसिएशन टॉपिकसाठी होतं तसंच. पहिल्या वर्षी फक्त नंबर ऑफ मंथ्स बघावे लागतात. सेकंड इयर पासून पूर्ण 12 महिन्यांसाठी डेप्रिसिएशन किंवा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा. त्यामुळे स्क्रीनवर तुम्हाला इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स अकाउंट जे दिसतंय, इथे आपण 72,000 कॉन्स्टंट घेतले बिकॉज 8 लाख इज व्हॅल्यू ऑफ डिबेंचर्स अँड 9% इज इंटरेस्ट पेएबल. त्यामुळे ह्या 2 एंट्री झाल्या. पुढे ट्रान्सफर टू सिंकिंग फंड. ट्रान्सफर टू सिंकिंग फंड किती आहे ते ठरलेलं आहे. म्हणजे सेकंड इयरला पुन्हा आपल्याला 1,80,000 सिंकिंग फंडला ट्रान्सफर करायचे. एंट्री होती P&L टू सिंकिंग फंड. इथे घेऊन झाले 81. पुढे कलेक्टिंग इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट. एंट्री असते बँक अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड. अमाऊंट कसं येईल बघा. सेकंड इयर जेव्हा चालू झालं म्हणजे 18-19 तेव्हा बॅलन्स आहे 1,80,000 आणि याच्यावर 7% ने आपल्याला अॅन्युअल इंटरेस्ट मिळेल. 1,80,000 चे 7%. अमाऊंट किती येईल सांगा. करेक्ट, 12,600. इंटरेस्ट अमाऊंट इज 12,600 इथे आपण घेतलं. आणि आता पुढचं असेल 12,600 सिंकिंग फंडला ऍड केल्यावर आता आपली सेकंड इयरला इन्व्हेस्टमेंट किती झाली पाहिजे. एवढ्या अमाऊंट आपण सिंकिंग फंडला ऍड करतो तेवढीच अमाऊंटची इन्व्हेस्टमेंट केली जाते. मग सेकंड इयरला बघा आपण 81 P&L मधून ट्रान्सफर केले आणि 12,600 एवढा इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट मिळाला. करेक्ट. सो 1 लाख या दोन्हीची टोटल जी येईल 192,600 192,600 एवढा अमाऊंट आपल्याला इन्व्हेस्टमेंट मध्ये दाखवायला लागेल. 192,600 192,600. आता सेकंड इयरचा अकाउंट क्लोज करून घेऊया. सेकंड इयरला सिंकिंग फंड अकाउंट 372,600 टोटल येते आणि तेवढाच थर्ड इयरचा ओपनिंग बॅलन्स येतोय. इन्व्हेस्टमेंटची टोटल सेम 372,600. सेम अमाऊंट त्यांचा क्लोजिंग बॅलन्स येईल. थर्ड इयरचा ओपनिंग बॅलन्स सेम 372,600. हे असेटचा अकाउंट आहे त्यामुळे डेबिट साइडला ओपनिंग बॅलन्स आणि हे लायबिलिटीचा अकाउंट आहे सिंकिंग फंड त्यामुळे त्याचा क्रेडिट साइडला ओपनिंग बॅलन्स आहे. इथे सेकंड इयर कंप्लीट झालं. आता थर्ड इयर साठी सुद्धा एंट्री ज्या आपण आत्ता केल्यात त्याच रिपीटेडली होतील कारण अजून लास्ट इयर यायचे. त्यामुळे पहिल्या 2 एंट्री इंटरेस्ट साठी करून झाल्यात आपल्या. ट्रान्सफर टू सिंकिंग फंड दरवर्षीप्रमाणे इथे सुद्धा 1,80,000 येतील P&L टू सिंकिंग फंड. पुढे इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट साठी बँक अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड किती येईल सांगा. आपल्या सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट म्हणजे 7% गव्हर्नमेंट बॉन्ड्स याच्यामध्ये थर्ड इयरचा ओपनिंगच्या डेटला 3,72,600 एवढं अमाऊंट होतं. त्याच्यावर आपल्याला 7% ने इंटरेस्ट मिळणार आहे. कॅल्क्युलेट 7% ऑन 3,72,600 26,082
सेम आहे. ओके 26,000 26,082 एवढा इंटरेस्ट येतोय. आता मला 4-5 जणांनी पटकन उत्तर सांगितलंय, पण ज्यांचं आन्सर आलं नाहीये त्याच्यापैकी कोणाला समजलेलं नसेल तर बिंदास चॅट बॉक्स मध्ये मेसेज पाठवा. एव्हरीवनच्या ऐवजी पर्सनलला पाठवलं तरी चालेल. कॅल्क्युलेशन कसं करायचं हे समजलेलं नसेल, काल समजा जॉईन झाले नसल्यामुळे, तर चॅटबॉक्स मध्ये मेसेज करा, मी रिपीट करतो जर आवश्यक असलं तर. आता जो आपण इंटरेस्ट काढला त्याच्यासाठी एंट्री होती बँक अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड. पोस्टिंग इथे बाय बँक केलेलं आहे आणि 26,082 चा इंटरेस्ट आलाय. आता आपल्याला तिसऱ्या वर्षीसाठी सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट मध्ये म्हणजे 7% गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये किती पैसे टाकावे लागतील त्यासाठी या दोन आकड्यांची टोटल करायची. 1,80,000 आणि 26,082 जेवढं काय अमाऊंट येईल तेवढंच टोटल अमाऊंट आपल्याला इन्व्हेस्ट करायचे. करेक्ट 2,06,082. Lakh 6,082. ठीक आहे. थर्ड इयरचं आपलं पोस्टिंग करून झालंय. आता फक्त क्लोजिंग बाकी आहे. $5,78,000. बॅलन्स पण येईल. 5,78,682. इथे अकाउंट क्लोज झालंय. बॅलन्स तेवढाच आहे. लास्ट इयरला कॅरी फॉरवर्ड केलाय. सिंकिंग फंडचा बॅलन्स आला ओपनिंग 5,78,682 आणि गव्हर्नमेंट बॉन्ड्सला लास्ट इयरला 682 एवढा 5,78,682 एवढा बॅलन्स आलाय. ओके, आता इथे आपलं सेकंड आणि थर्ड इयर कम्प्लीट झालं. आता फक्त आपल्याला लास्ट इयरच्या एंट्रीज करायच्या आहेत. लास्ट इयरच्या एंट्री जास्तीत जास्ती असतात. त्यापैकी पहिल्या दोन इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स आणि ट्रान्सफर झाली. ट्रान्सफर टू सिंकिंग फंड ही थर्ड एंट्री आहे. त्याप्रमाणे आपल्याला सिंकिंग फंड मध्ये 1,80,000 घ्यावे लागतील ऍज पर ट्रान्झॅक्शन नंबर 3. इकडे 1,80,000 घ्यायचे. ट्रान्झॅक्शन नंबर 4 बँक अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड. जो इंटरेस्ट मिळेल आपल्याला इन्व्हेस्टमेंट वरचा तो इथे मिळालाय म्हणून एंट्री करायची. तो किती येईल सांगा. हा आहे ओपनिंग बॅलन्स 5,78,682 आणि त्याच्यावर 7% ने अॅन्युअल इंटरेस्ट मिळणार आहे. $40,508. हे फातिमा सिद्दीचं सेम आलंय. साक्षी जरा परत एकदा चेक कर. 5,78,682 चे 7%. दोघींचं उत्तर सेम आलंय म्हणजे तेच असण्याची शक्यता आहे. 40,508. आकडा शुअर आहे 40,508. राजचं काही उत्तर आलेलं नाहीये. राज सेम. ओके, सो फायनल 40,508 बाय बँक इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट कलेक्टेड. आता शेवटच्या वर्षी आपल्याला इन्व्हेस्टमेंट परचेस करायची नाही. परचेस ऑफ सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट शेवटच्या वर्षी होणार नाही. त्यामुळे या दोन आकड्यांची आपल्याला टोटल करून इन्व्हेस्टमेंट करायची असं लास्ट इयरला काही प्रश्न पडणार नाही.
त्याच्याऐवजी काय म्हटलेलं आहे, सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट खरेदी करण्याऐवजी लास्ट डेटला आपल्याला इन्व्हेस्टमेंट विकायचे. मग इन्व्हेस्टमेंट सेल करून किती पैसे मिळाले ते आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. ऑन 31 March 2021 कंपनी सोल्ड ऑल दी इन्व्हेस्टमेंट फॉर रुपीज 7,50,000. 7,50,000ला त्यांनी इन्व्हेस्टमेंट सेल केल्या. इन्व्हेस्टमेंट परचेस साठी आपण डेबिटला टू बँक लिहिलंय, सेल्स साठी क्रेडिटला 1,50,000 घेतले. आता जी इन्व्हेस्टमेंट आपण सेल केली ती सेल केल्यावर गव्हर्नमेंट बॉन्डचं जे अकाउंट आहे इन्व्हेस्टमेंटचं ते क्लोज करायचं. आता सुद्धा क्रेडिट साइड जास्ती येते 7,50,000. आणि जी बॅलन्सिंग फिगर येईल डेबिट किंवा क्रेडिट साइडला ती आपण ट्रान्सफर करतो सिंकिंग फंडला. आता इथे आता बॅलन्सिंग फिगर $172,318 एवढी येते का बघा जरा. 171 येईल. 171,318. येस, थँक्यू. 1,71,318 हा बॅलन्स येतोय. 171,318. येस, थँक्यू. 1,71,318 एवढा इन्व्हेस्टमेंट अकाउंटला डेबिट साइडला बॅलन्स आलाय, म्हणजे प्रॉफिट आलाय. थोडक्यात आपण जास्ती किमतीला ती इन्व्हेस्टमेंट विकली आहे. जो आकडा येईल तो फक्त आपल्याला सिंकिंग फंडच्या अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे आणि तो ट्रान्सफर करून झाला की मग सिंकिंग फंडचा जो बॅलन्स येईल तो जनरल रिझर्व्हला जातो. आता ह्या मी तुम्हाला एंट्रीज न दाखवता डायरेक्टली ट्रान्सफर केलंय. आपण इथे फक्त कन्फर्म करूया त्याप्रमाणे एंट्री होतात ना. सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट झाली, मधल्या दोन एंट्री ह्या डिबेंचर्स आहेत. ट्रान्सफर सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट बॅलन्स, त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट, इथे फक्त सिंकिंग फंड असायला हवंय. इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू रिव्हर्स एंट्री येईल जर रिव्हर्स साइडला बॅलन्स आलं तर. आपण ही एंट्री आत्ताच कंप्लीट केली, म्हणजे जो 1,71,318 चा बॅलन्स काढला तो या एंट्रीचाच भाग होता, तो आपला करून झालाय. आणि लास्ट आहे क्लोजिंग सिंकिंग फंड अकाउंट, त्याचा जो बॅलन्स येईल तो जनरल रिझर्व्हला ट्रान्सफर होतो. त्यासाठी इथे जनरल रिझर्व्ह आपण आधीच लिहून घेतले, फक्त आकडा घ्यायचा आहे 9,70,508. ही इथली लास्ट एंट्री होती. तर एंट्रीज आपल्या सिंकिंग फंड आणि सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंटशी संबंधित आहेत त्या झाल्यात. आता मगाशी एका स्टुडंट लेट जॉईन झाल्यानंतर पहिलं काय मिस झालंय ते फक्त विचारलेलं, मी रिपीट करतो एकदा. सुरुवातीला एकच इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली की इथे जे नाव आहे इन्व्हेस्टमेंटचं ते सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट असं काल फर्स्ट क्वेश्चन साठी फक्त लिहिलं होतं. आपण इथे 7% गव्हर्नमेंट बॉन्ड्स असं लिहितोय, विच इज ऍक्च्युअल नेम ऑफ दॅट इन्व्हेस्टमेंट. त्यामुळे कॅटेगरी त्याची सिंकिंग फंड असेल, पण इन्व्हेस्टमेंटचं नाव 7% बॉन्ड्स असं असेल. आणि हे क्वेश्चन वाईज बदलत जाईल. तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट दिलेली असेल त्या नावाचं अकाउंट काढायचं, पाहिजे तर ब्रॅकेटमध्ये सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट असं लिहून ठेवा, SFI लिहून ठेवा, तसं चालेल. त्यामुळे आता डायरेक्टली मी 7% बॉन्ड्स असं इन्व्हेस्टमेंटचं नाव इथे लिहिलंय. तर याप्रमाणे ही पहिली दोन अकाउंट झाली आपली. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स मी फक्त कॉपी पेस्ट केलं दरवर्षी 72,000चं. आता एक 2-4 मिनिटं शिल्लक आहेत अजून, तशीच 8 मिनिटं आहेत. तर त्याच्यामध्ये डिबेंचरचं अकाउंट कसं काढायचं, म्हणजे त्याच्यात ट्रान्सफर मध्ये काय काय असतं ते फक्त बघू. सगळ्यात पहिल्या वर्षी जेव्हा आपण डिबेंचर्स इश्यू करतो, क्वेश्चन प्रमाणे आपण आकडा किती आहे बघूया. क्वेश्चन प्रमाणे 8,000 डिबेंचर्स प्रत्येकी 100 रुपयांचे, म्हणजे 8 लाखांचे डिबेंचर्स आहेत. त्यामुळे इथे डिबेंचरला पहिल्या वर्षी बाय बँक पुढे अमाऊंट येईल
आता जे 8 लाखांचे डिबेंचर्स आपण इश्यू केले त्याच्यात कोणत्याही वर्षी बदल झालेला नाहीये. एकदम सुरुवातीला इश्यू केलेत आणि शेवटच्या वर्षीपर्यंत ते अमाऊंट सेमच राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी अकाउंट कॅरी फॉरवर्ड होईल. म्हणजे इथे पहिल्या वर्षीचं अकाउंट क्लोज केलं, 8 लाखाचे डिबेंचर्स इश्यू केले, त्याचा बॅलन्स कॅरी डाऊन 8 लाख आला, टोटल 8 लाख. आता हे दरवर्षी आपल्याला फक्त ते अमाऊंट ट्रान्सफर करायचंय. सेकंड इयरचा अकाउंट. तिसऱ्या वर्षी पुन्हा जसाच्या तसा आकडा कॅरी फॉरवर्ड होईल. हे अकाउंट नंतर तुम्हाला प्रश्न पडेल की कशासाठी काढायचं, तर फक्त 2 मार्क असायचे म्हणून काढायचं. हे सोडून त्याला उत्तर वेगळं काही नाही. खूप आधी या टाईपच्या क्वेश्चन मध्ये मध्येच 1 किंवा 2 लाखांच्या डिबेंचरचं रिपेमेंट व्हायचं, त्यामुळे त्या अकाउंटला काहीतरी प्रमाणात अर्थ होता. आता मध्ये मध्ये कोणत्या डिबेंचरचं रिपेमेंट केलंय असं एकदाही गेल्या काही वर्षात आलेलं नाहीये. त्यामुळे जे आता तुम्हाला स्क्रीनवर 9% डिबेंचर्स अकाउंट दिसतंय, तर 1 वर्ष म्हटलं की 4 वेळा आपल्याला तो आकडा लिहायला लागतो. 4 वर्ष आहेत म्हटलं तर 16 वेळा आपल्याला 8 लाख हे अमाऊंट लिहावं लागेल. एवढंच त्या अकाउंटचं महत्व आहे. पोस्टिंग तेवढी बघा. पहिलं पोस्टिंग मी बाय बँक केलंय आणि नंतर नुसते बॅलन्स कॅरीड डाऊन, बॅलन्स ब्रॉट डाऊन असे आपल्याला सलग 3 वर्ष करत जायचे. आणि शेवटच्या वर्षी आपण इथे जी एंट्री करतो क्लेम ट्रान्सफरची, डिबेंचर्स अकाउंट डेबिट टू डिबेंचर होल्डर्स, ही जी एंट्री करतो त्याचं पोस्टिंग इथे घ्यायचंय. टू डिबेंचर होल्डर्स अकाउंट 8 लाख. म्हणजे त्यांचं क्लेम जे होतं डिबेंचरचं ते आपण डिबेंचर होल्डर्सना ट्रान्सफर केलं, त्याबद्दल इथे 8 लाखाची एंट्री. किंवा इथे आपण बाय बँक म्हणतोय, इथे तुम्ही डिबेंचर होल्डर्सच्या ठिकाणी टू बँक असं लिहिलं तरी सुद्धा काही प्रश्न नाही. भावना पोचल्या पाहिजेत, कारण आपण त्यांचं क्लेम सेटल करतोय. त्यामुळे तुम्ही डिबेंचर होल्डर्स लिहा किंवा टू बँक लिहा, दोन्हीचा अर्थ सेम होईल, ऍटलिस्ट या आत्ताच्या क्वेश्चनच्या टाईपसाठी. ठीक आहे, तर ही एकूण आपण जी 4 अकाउंट काढली आहेत, असा तुमचा साधारण 20 मार्कांचा क्वेश्चन असतो. विचारलेली आहेत एवढी लेजर्स काढणं.